श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा मोठा सकारात्मक बदल घडणार आहे का? अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या चिंता आता दूर होणार आहेत का? करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आर्थिक अडचणींवर मात करून स्थैर्य प्राप्त होईल का? प्रेम, कुटुंब आणि सामाजिक जीवनात नवीन आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? तुमच्या धैर्य, आत्मविश्वास आणि जिद्दीची खरी परीक्षा या आठवड्यात होणार आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. वृश्चिक राशीच्या व्यक्ती स्वभावाने धाडसी, रहस्यमय, भावनिकदृष्ट्या मजबूत, चिकाटीने प्रयत्न करणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणाऱ्या असतात. या आठवड्यात तुमचे हे गुण तुमच्या यशाचे मुख्य कारण ठरतील. काही प्रसंगी परिस्थिती कठीण वाटू शकते, पण योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला मोठ्या यशाच्या दिशेने घेऊन जातील. ग्रहस्थिती सूचित करते की हा आठवडा जुन्या अडचणींवर मात करून नवीन सुरुवात करण्याचा आणि स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा आहे. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्या मतांना आणि निर्णयांना गंभीरतेने घेतील. आठवड्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित घटना किंवा बदल तुमच्यासमोर येऊ शकतात, परंतु घाबरण्याचे कारण नाही. तुमच्या संयमामुळे आणि दूरदृष्टीमुळे प्रत्येक अडचणीवर योग्य उपाय सापडेल. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती अधिक अनुकूल होईल. जुन्या ओळखी पुन्हा उपयोगी पडतील आणि काही नवीन संपर्क भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. हा काळ स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि इतरांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामातील अचूकता, प्रामाणिकपणा आणि समर्पणामुळे तुमचे कौतुक होईल. कार्यालयातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचे मत विचारात घेतले जाईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम यशस्वीपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. बढती, बदली किंवा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना शुभवार्ता मिळू शकते. मुलाखतींमध्ये आत्मविश्वासाने सहभागी व्हा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा आणि आर्थिक लाभाचा आहे. नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. बांधकाम, संशोधन, वैद्यकीय क्षेत्र, सिक्युरिटी सेवा, तंत्रज्ञान, कृषी आणि आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करताना पारदर्शकता ठेवा आणि प्रत्येक करार काळजीपूर्वक वाचा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थैर्य आणि प्रगती देणारा आहे. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील काही मोठ्या योजनांवर काम करण्याचा आत्मविश्वास वाढेल. तथापि काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. घर, वाहन, आरोग्य किंवा कौटुंबिक गरजांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. खर्च करताना प्राधान्यक्रम निश्चित करा. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे विशेष लक्ष द्या. मालमत्ता किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरू शकतो. कोणालाही आर्थिक मदत करताना स्वतःच्या मर्यादा लक्षात ठेवा. आर्थिक व्यवहारांमध्ये लिखित पुराव्याला महत्त्व द्या. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाने भरलेले राहील. अनेक दिवसांपासून घरात सुरू असलेले तणावाचे वातावरण कमी होईल. कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या शांत आणि परिपक्व स्वभावामुळे घरातील अनेक प्रश्न सहज सुटतील. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईक किंवा मित्रांच्या भेटीगाठींमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला मोठ्या निर्णयांमध्ये मदत करेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील. घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो. कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा राहील. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. नात्यातील प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा तुमचे नाते अधिक मजबूत करेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जुनी मैत्री प्रेमात बदलू शकते. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा प्रेम, सहकार्य आणि भावनिक जवळीक वाढवणारा आहे. जोडीदारासोबत भविष्याचे नियोजन करण्याची संधी मिळेल.
घरगुती जबाबदाऱ्या एकत्र पार पाडल्यामुळे नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. छोटासा प्रवास किंवा एखादे विशेष सरप्राईज नात्यात नवीन उत्साह निर्माण करू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, संशोधन किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षक आणि मार्गदर्शक व्यक्तींचं सहकार्य लाभेल. काही विद्यार्थ्यांना नवीन प्रशिक्षण, शिष्यवृत्ती किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित चांगली माहिती मिळू शकते. संशोधन, विज्ञान, वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. वेळेचे योग्य नियोजन आणि नियमित सराव यामुळे उत्कृष्ट यश मिळेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुमची कामगिरीही अधिक प्रभावी बनेल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग अनुकूल आहेत. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास घडू शकतो. हा प्रवास आर्थिकदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्याही लाभदायक ठरेल. नवीन ठिकाणी भेटलेल्या व्यक्ती भविष्यात महत्त्वाच्या ठरू शकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. अशा प्रवासामुळे मनाला शांतता आणि नवीन ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि घाई टाळा. प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे आणि वस्तू आधीच तपासून ठेवा. परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा अध्यात्माकडे विशेष कल राहील. ध्यान, प्रार्थना आणि मंत्रजप यामुळे मानसिक स्थैर्य प्राप्त होईल. मनातील अस्वस्थता कमी होईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. काही जुन्या चुका आणि अनुभवांमधून महत्त्वाची शिकवण मिळेल. गरजू व्यक्तींना मदत केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. सत्कर्म आणि सेवाभावामुळे आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक साधनेमुळे तुमच्या निर्णयक्षमतेमध्ये स्पष्टता येईल आणि मन अधिक शांत राहील. उपाय. दररोज भगवान शिव आणि श्री हनुमान यांचे स्मरण करा. मंगळवारी आणि सोमवारी ओम नमः शिवाय तसेच ओम क्रां क्रीं क्रौंसः भौमाय नमः या मंत्रांचा जप करा. गरजू व्यक्तींना लाल फळे किंवा मसूर डाळ दान करा. पक्ष्यांना धान्य आणि पाणी ठेवण्याचा संकल्प करा. घरात सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. रागावर नियंत्रण ठेवा आणि बोलताना संयम बाळगा. महत्त्वाचे निर्णय शांत मनाने घ्या. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन नवीन कामाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा वृश्चिक राशीसाठी आत्मविश्वास, प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये स्थैर्य घेऊन येणारा आहे. करिअरमध्ये तुमच्या मेहनतीची योग्य दखल घेतली जाईल आणि व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती मजबूत होईल जरी काही आवश्यक खर्च समोर येतील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि प्रेमळ राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल तर वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता अधिक मजबूत होईल. हा आठवडा तुमच्यासाठी जिद्द, आत्मविश्वास, आर्थिक प्रगती आणि जीवनात नव्या यशाची नवी सुरुवात ठरण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.